स्वतःला. बघितलंस ना तायडीला कसं वडत नेलं. बरं झालं त्याने आदित्य सर तिथं होते आणि आदित्य सर यांनी तायडीची बाजू घेतली आणि त्या अनुष्का मॅडमचं तोंड बंद केलं. आणि सुमन बघितलं, आज खूप मोठं बालंट आलं होतं. तुझी पुण्यही कामी आली. पारू, मला मान्य आहे की आजचे काय झालं त्याच्यामध्ये तुझी काही बी चूक नव्हती. अनुष्का मॅडमचा गैरसमज का झाला असावा? तुझ्या बाजूने काही असं घडलंय का की त्यांचा गैरसमज व्हावा म्हणून? हे बघ पोरे, जरी त्याचा गैरसमज झाला असला ना तरी ते मालक येतात, आपण नोकर. त्यांना जे काही वाटलं ते त्यांनी बोलून दाखवलं. त्याच तू वाईट वाटून नको ठेव. त्यांना तरी काय माहिती की तू आईला मॅडमला देवी समजतेस आणि किर्लोस्कर घराला मंदिर. कसं आहे ना, भक्तांनी नेहमी देवाच्या पायाशीच उभं राहायला पाहिजे. देवाच्या जवळ, त्याच्या बाजूला, त्याच्या बरोबरीनं उभं राहायचं नसतं. एवढे तरी संस्कार दिलेत ना मी तुला. मालक आणि नोकर ह्यांच्यामधलं हे अंतर असंच राहिलं पाहिजे. कसं आहे ना भाऊ, स्वप्नात सुद्धा आपण त्यांच्या बरोबर नातं जोडूच शकत नाही. ते तर सोड, आपण त्यांची सावली सुद्धा ओलांडू शकत नाही, कारण आपली लायकीच नाही ना ते. ह्या मंगळसूत्रामुळे हे समज झालं ना. हे जर का मंगळसूत्र तू घातलं नसतं तर हे समज झालंच नसतं. हे शूटिंग पुरतं घातलं होतं ना. आता तुला ते काढावं लागेल. शूटिंग संपलंय ना, मग आता ते काढ. तू नको ना काळजी करूस, आता काय बी नाही होणार. विषयाची परीक्षा नको. आणि तसंही लग्नाच्या आधी मंगळसूत्र घालायचंच नसतं. त्यामुळे हे मंगळसूत्र तू काढ. कमी काढू? नाही ना बाब, मी काढते ना. हे ना फासा निघत नाही बघ याचा. अडकला आहे बहुतेक. मी प्रयत्न करतेय. ऐक ना, मी काय म्हणते, तुम्ही जेवून घ्या ना. मी थोड्या वेळानं काढीन मंगळसूत्र. मीच काढतो ते. दादा, तुम्ही काय करताय ते तुम्हाला तरी कळतंय का? शूटिंग मधलं असलं ना तरी मंगळसूत्र आहे ते. आणि बापाने आपल्या मुलीच्या गळ्यातलं मंगळसूत्र कधीच काढू नये. खोटं असलं तरी पण. गडी, भारती दादा, तुम्ही भरल्या ताटावरून उठलात ना, जेवून घ्या बघूया. अहो, हे मंगळसूत्र आम्हा बायकांचा विषय. मी बघते ना त्या मंगळसूत्राचं काय करायचं ते. काही कर, पण हिच्या गळ्यातलं मंगळसूत्र आधी काढ. चल गणी. ते सॉरी काय असतं का? मागचा पुढचा विचार न करता फक्त आरोप करायचे. त्या आरोपांचा समोरच्यावर काय परिणाम होईल याचा विचारही करायचा नाही.
आदित्य आय नो, पण माझा गैरसमज झाला होता. मग तुझ्यासारख्या मच्छावर मुलीकडून गैरसमज झालाच कसा? आणि जर झाला तर आधी माझ्याशी बोलायचं आहे. अनुष्का, मी खूप सॉर्टेड मुलगा आहे. मी हे असलं इमॅच्युअर बिहेवियर अजिबात पण घेणार नाही. आज तू त्या शिवच्या मंगळसूत्रावरून एवढा मोठा तमाशा केला. उद्या पारू या रूम मध्ये येण्यावरही तर ऑब्जेक्शन दिसेल. आणि हे जर असंच चालत राहिलं ना तर आपण लग्न करायचं की नाही ना याच्यावर विचार करावा लागेल. पारू माझी खूप चांगली मैत्रीण आहे. मी आज काय बालिश कारणावरून आहे. मला तिला दुखवायचं नाहीये. मी पारूसाठी हे लग्न मोडू शकतो, पण कोणीही आमच्या मैत्रीला गालबोट लावलेलं मला चालणार नाही. रिअली सॉरी. प्लीज असं टोकाला जाऊ नकोस. See, I promise की यापुढे असं कधीच काही होणार नाही. and I really mean it, आदित्य. तुझ्या आणि पारूच्या मैत्रीबद्दल माझ्या मनात काहीच शंका नाहीये. ते जे काही झालं ना रे, ते खूप क्षणिक होतं. सी, पारू ना मला पण माझ्या लहान बहिणीसारखी आहे. त्यामुळे मी पुन्हा एकदा जाऊन तिची माफी मागते हे जे काही झालं त्याबद्दल. प्लीज प्लीज असं परत काही बोलू नको. प्लीज. ओके, मला जायचंय. माझ्या दिशासाठी मला या मूर्ख आदित्याचे नखरे झेलावे लागते. आणि या मूर्खाला माझ्यापेक्षा जास्त याची मैत्रीच प्रिय आहे. पारू, तू मला खूप आतवर वाचलायस. आत्ता वाचलीस, पण जास्त दिवस नाही. लवकरच हे किर्लोस्कर तुला धक्के मारून मारून घराच्या बाहेर काढते. हा या अनुष्काचा शब्द आहे. हो.